नमस्कार. परीक्षेचा ताण कमी करा या आपल्या 21 दिवसाच्या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज दिवस 9वा. आज काय करणार? आज सोपं ते कठीणकडे आपण जाणार. म्हणजे नेमकं काय करणार? काल 8व्या दिवशी आपण मुलांसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या. त्यातल्या आता आपल्याला इकडे आपलं मूल जाणून घ्यायचंय की माझं मूल एकदम भित्र आहे का? माझ्या मुलाकडे थोडासा आत्मविश्वास आहे का? की माझं मूल कॉन्फिडंट आहे? जर आपलं मूल भित्र असेल तर त्याच्यातलं फक्त सोप्पं आपण मुलांकडनं सोडवून घेऊ शकतो का? जर उदाहरणार्थ रिकाम्या जागा, जोड्या लावा, एका शब्दात उत्तरं द्या. ह्या परीक्षेला जर आपण फक्त त्यांच्या ऑब्जेक्टिव्हवर फोकस केला, पुढच्या परीक्षेला आपण त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह बरोबर एका वाक्यात ऍड केले, त्याच्या पुढच्या परीक्षेला आपण त्यांचे ऑब्जेक्टिव्ह एका वाक्यात आणि त्यांचे 2-3 वाक्यातल्या प्रश्न उत्तरांवर ऍड केलं, तर आपल्या मुलाला टप्प्याटप्प्याने हळूहळू आत्मविश्वास बिल्ड करायला मदत मिळेल का? आणि ह्यातून साहजिकच त्याची परीक्षेची भीतीही निघून जाईल, कारण की ऑब्जेक्टिव्ह पास केले की तो पास नाही होणार असं नाही आहे ना. श्री स्वामी समर्थ.